नमस्कार. एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी रिव्ह्यू या यूट्यूब चॅनल आपले पुनश्च एकदा स्वागत. बहुतेक उमेदवारांना सरळ सेवा एक्झामविषयी जाणून घ्यायचं आहे. बहुतेक चर्चा सुरू आहे, की सरळ सेवा एक्झाम एम-पी-एस-सीकडे ट्रान्सफर होणार आहे. तर हो, बहुतेक, सर्वच नाही, बहुतेक आणि त्याबाबत विविध विभागांमार्फत हालचाली सुरू झालेल्या आहेत. परंतु काहींचा मुद्दा असा आहे, तलाठी पदभरतीविषयी सांगा आणि नगर परिषद पदभरतीविषयी सांगा. नेमकी एम-पी-एस-सी घेणार आहे, की आय-बी-पी-एस, टी-सी-एस यांच्याकडेच असणार आहे आणि खास करून तलाठी पदभरतीविषयी नेमकी काय प्रक्रिया सुरू आहे? त्यातल्या त्यात बाकीच्या सरळ सेवा एक्झामविषयी आपण थोडक्यात बोलणार आहोत. त्याविषयी एम-पी-एस-सीची काय योजना आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर लक्षात घ्या, जुने जे टेलिग्राम चॅनलचे आपले मेंबर होते, त्यांनी आता लक्षात घ्या, की तो टेलिग्राम चॅनल बंद करण्यात आलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नवीन टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तुम्ही आता नवीन टेलिग्राम चॅनलकडे शिफ्ट व्हा. तिकडे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट दिल्या जात आहे. सरळ सेवा एम-पी-एस-सीकडे येणार आहे आणि आपल्या चॅनलवर एम-पी-एस-सीच्याच अपडेट मिळत असतात. त्यामुळे एक विश्वासार्ह चॅनल आहे. नक्की तिथे जॉइन व्हा. तर चला मग सुरू करूया. थोडं काही लोकांना समजून सांगूया. लक्षात घ्या, हा 2 फेब्रुवारी 2026चा आर-टी-आय रिप्लाय आहे. पहिला आर-टी-आय रिप्लाय वाचूया, मग बघूया. तुमच्यामध्ये जी काही मानसिकता फिरवली जात आहे, तलाठी भरती येणार आहे, आमचा हा कोर्स आहे, हा कोर्स खरेदी करा, तुमचं सिलेक्शन पक्कं. लक्षात घ्या, तलाठी भरती साधी-सुधी भरती राहिलेली नाही. 190चा ज्याचा स्कोर आहे, त्याच्या पुढे ज्याचा स्कोर जातो, त्याचंच सिलेक्शन पक्कं आहे. हे मी सरळ सेवेविषयी बोलत आहोत. ज्यावेळेस ती एम-पी-एस-सीकडे येईल, तो स्कोर कमी आणण्याची जबाबदारी एम-पी-एस-सीची असेल. एम-पी-एस-सी कधीच 90%चा स्कोर जाऊन देत नाही. तर आपल्यासमोर हा आर-टी-आय रिप्लाय आहे. प्रश्न बघा आधी. माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत आपला 21/1/2026 रोजीच्या माहितीच्या अधिकार अर्जान्वये 1. तलाठी भरती 2026 एम-पी-एस-सी मार्फत होणार की टी-सी-एस, आय-बी-पी-एस या खासगी कंपनीमार्फत होणार याची माहिती मिळावी. सदर जाहिरात कधीपर्यंत येईल व त्यात असलेली जिल्हानिहाय एकूण पदे याबाबतची माहिती मागवली आहे. आपल्या दिनांक 21/1/2026 रोजीच्या माहिती अर्जातील मुद्दा क्रमांक 1 आणि मुद्दा क्रमांक 2 या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की तलाठी पदभरती 2026 बाबत अद्याप शासन स्तरावर अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळेच आपणास माहिती उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. इथपर्यंत तुम्ही आलात. लक्षात घ्या, इथे म्हणण्यात आलेलं आहे अंतिम निर्णय झालेला नाही. मग अंतिम निर्णय कोणता? पदभरती तर करायची आहे. हे 100% आहे, की पदभरती करणारच आहे, ती होणारच आहे. अंतिम निर्णय याचा झालेला नाही, की एम-पी-एस-सी की टी-सी-एस, आय-बी-पी-एस. पण येथे जर का 2 प्रकार पाडले, एम-पी-एस-सी एक आणि टी-सी-एस, आय-बी-पी-एस एक. मागची टी-सी-एस मार्फत झाली माझ्यामध्ये. तर जास्तीत जास्त चान्स आहे, यावेळेस एम-पी-एस-सी मार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाईल. त्यामुळे तुमचा एक पॉइंट क्लिअर झाला आणि जर का समजा एम-पी-एस-सी मार्फत राबवली जाणार नाही, तर समजून जा, नुकत्याच निवडणुका झालेल्या आहे. खूप प्रचारासाठी पैसा वाया गेलेला आहे. ज्यांना कोणाला हा पैसा रिटर्न मिळवायचा असेल, परत मिळवायचा असेल, परत आपली तिजोरी भरायची असेल, तर मग टी-सी-एस, आय-बी-पी-एस हे मार्ग आहे. समजणाऱ्यांना बरोबर समजून जातं. शासनाचे जी-आर म्हणतोय, की 1 जानेवारी 2026 पासून जर तुमचा करार झालेला नसेल, तर पदभरती एम-पी-एस-सीकडे जाणार. गट क असो नाहीतर गट ब असो, वाहन चालक पद वगळता. सांगायचं तात्पर्य असं, अजून टी-सी-एस की एम-पी-एस-सी ठरलेलं नाही, परंतु जास्तीत जास्त चान्स एम-पी-एस-सी मार्फत आहे. आता किती पदांची जाहिरात येईल हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. 1700 जागांवर ही पदभरती होईल. जितक्या जागा रिक्त असतात गट कच्या, तितक्या जागांवर भरती केली जाते. गट बला तरी मागे पुढे होतं, परंतु गट कच्या जितक्या जागा रिक्त असतात, तितक्या जागा भरून टाकल्या जातात. हे न्यूजपेपरवाले डिसेंबरमध्ये तलाठी भरतीचे वारे, यांना कुठून न्यूज मिळतात काय माहिती. जळगाव जिल्ह्यामध्ये 61 पदे रिक्त. ही तर माहिती तुम्ही मिळवतात, परंतु जी तुमचे सूत्र आहे, ते एकदा तपासून घेणं गरजेचं आहे. आता मुद्दा आहे, की ते तलाठी पदभरती आहे. ती एम-पी-एस-सी कशी कंडक्ट करेल? 1-2 मार्ग आहे. अजून काही ठरलेलं नाही. अजून विभागाचंच ठरलेलं नाही, तर एम-पी-एस-सी काय ठरवणार? जोपर्यंत विभागाकडून एम-पी-एस-सीला काही जाणार नाही, तोपर्यंत काहीच ठरलं जाणार नाही. 2 पर्याय असतात. एक म्हणजे डायरेक्ट गट कची जी आपली क्लर्कची एक्झाम होते, टॅक्स असिस्टंटची एक्झाम होते, त्यामध्ये इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर येतं, एक्साईज सब इन्स्पेक्टर होईल. त्यात डायरेक्ट टाकली जाईल, नाहीतर डायरेक्ट एक सरळ सेवेमार्फत घेतली जाईल. पण माझा अंदाज असा म्हणतोय, की जी गट कची एक्झाम होते, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि त्यानंतर निकाल, त्यानुसार ही परीक्षा पार पडली जाईल, तलाठी भरती घेतली जाईल. पण बघू, ते एम-पी-एस-सीला ठरवायचं आहे. विभाग ज्यावेळेस ठरवेल, एम-पी-एस-सीला सांगेल. एम-पी-एस-सी ठरवेल, मग ते आपल्याला सांगेल. नगर परिषद भरती. लक्षात घ्या, नगर परीक्षेच्या 2 भरत्या आहेत. एक त्या कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, त्याच्यानंतर आरोग्य परिचार म्हणजे जिल्हानिहाय जी भरती आहे, ती टी-सी-एस, आय-बी-पी-एस या 2 कंपन्यांमार्फतच होणार आहे. पण जी कर निर्धारण, कर अधिकारी यांची जी काही वेगळी पदे तुम्ही बघितलेली असतील काही कालावधीपूर्वी, तर ते पदे एम-पी-एस-सीकडे जाणार आहे. एव्हाना ती गेलेली आहेत असं समजून चला. त्यानंतर पुढील विभाग येतो कृषी व पशुसंवर्धन विभाग. यामधील जे काही गट क चे पदं आहेत, भले ती तांत्रिक असो, नाहीतर मग सरळ सेवेमार्फत आपली साधी असो, तेही संवर्ग एम-पी-एस-सीकडे गेलेले आहेत. आता पुढील काही संवर्ग आहेत, त्यांची जशी माहिती माझ्यासमोर येईल, तशी मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकील जाईल.
टप्प्याटप्प्याने माहिती ती तुमच्यासमोर आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून भेटेल. आता नुकतेच बहुजन व समाज कल्याण विभाग यांची जी काही पदं रिक्त आहेत ती TCS आणि IBPS मार्फतच भरली जाणार आहे. कमी पदे रिक्त आहे ती काही MPSCकडे त्यांनी पाठवलेलं नाही. पुढील मुद्दा, आता काही तांत्रिक पदे MPSCकडे जातील सरळ सेवेची, जी इथून मागे सरळ सेवेमार्फत भरली जात होती ती आता MPSC सरळ सेवेमार्फत भरली जाईल. काही अतांत्रिक पदे आहे जशी तलाठी भरती, ज्याला की एनी ग्रॅज्युएट लागतो, आणि काही तांत्रिक पदे आहे जशी की आरोग्य सेवक, आरोग्य परिचारक, तीही पदे जी की MPSCकडे जाणार आहे. त्यांचं वेळापत्रक कसं असेल, म्हणजेच जर का अशी पदभरती होणार असेल का सर्व काही MPSCकडे द्यायचं आहे, तर नेमकं वेळापत्रक कसं सेट असेल याची अपडेट मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला प्रश्न पडलेला आहे की सरळ सेवा एक्झाम MPSC कशा पद्धतीने कंडक्ट करेल. तर ते आपण पुढील व्हिडिओमध्ये कव्हर करू. परंतु त्याबाबतची एक PDF केरळ लोकसेवा आयोगाचा MPSCने अभ्यास केलेला आहे. मग केरळ लोकसेवा आयोगाचं टाइम टेबल कसं असतं, कोणत्या परीक्षा एकत्र केल्या जातात, तांत्रिक परीक्षा वेगळ्या असतात का, अतांत्रिक परीक्षा वेगळ्या कंडक्ट केल्या जातात का, याचा सर्व अभ्यास MPSCतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. याची एका वेळापत्रकाची PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनल टाकतो. तुम्हाला समजलं तर ठीक, नाही समजलं तर काळजी करू नका. आपण पुढील एका व्हिडिओमध्ये ते कव्हर करूया. ही होती सरळ सेवेबाबत अपडेट, तलाठीबाबत अपडेट, नगर परीक्षेविषयी अपडेट. या व्यतिरिक्त तुमचा आणखीन काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स रिकामा आहे, त्यामध्ये तुम्ही कळवू शकता. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तरी धन्यवाद.